मित्रांनो, लाईक आणि कमेंट जरूर करा. आपल्या जीवनाला उत्सवपूर्ण बनवण्यासाठी हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन जरूर दाबा. त्यामुळे नवनवे व्हिडिओ आपल्याला वेळेवर उपलब्ध होऊ शकतील. खूप जुनं काव्य आहे हे. मोठी गंमत आहे, या काव्याला जवळजवळ सगळ्या मोठ्या गायकांनी गायलंय बरं का. म्हणजे आत्ताच्या अरिजित पर्यंत सगळ्यांनी गायलंय. पण मोठा प्रॉब्लेम हा आहे की तरी सुद्धा ते नाही दिसत. कानाला हात लावतो, मला काही कोणाला नावं ठेवायची नाहीये, पण ते काय आहे, ते त्या त्या सिच्युएशनला धरून गायलेलं असल्यामुळे तो जो एक आत्मा असतो किंवा हे गाणं म्हणण्याचा जो एक लहजा असतो, जो लहजा साधारणपणे तानसेनामध्ये नव्हता, त्याचे गुरु हरिदासात होता तो लहजा. तर काही गाणी, तर हे गाणं असं आहे की मी लहानपणापासून ऐकतोय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मी अनुप जलोटाचं गाणं ऐकलं हेच. पण त्याच्यात काय आहे, मुरक्या, ताना, शास्त्रीय संगीत, आलापी, डोकं, त्याने तो विषय खेळवलाय. त्यामुळे त्या खेळण्याला टाळ्या पडणार, शब्दांपेक्षा खेळण्याला टाळ्या पडतात. पंकज उदासने म्हटलंय गाणं, त्यातही असं आहे की एक त्याने आवाजाच्या क्वालिटीवरती विषय प्रस्तुत केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, हे गाणं आशा भोसलेने म्हटलंय पिक्चरमध्ये रीना रॉय साठी. पण तरी पण मी म्हणतो की कुछ प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे पिक्चरमध्ये बरोबर आहे, पण आणि त्याच्यानंतर भरीसभर लता मंगेशकरने गाणं म्हटलंय. तुम्हाला सांगतो, हृदयनाथ मंगेशकरने म्युझिक दिलं हे गाणं, पण हे गाणं त्यांनी मराठीत केलं. गाण्याचं नाव आहे घुंगरू टूट गए बरं का. तर त्यांनी मी सोडून सारी लाज अशी बेफाम नाचले आज की घुंगरू तुटले रे, है ना. ते मूळ कसं आहे, मोहे आए न जग की लाज मैं इतना जोर से नाची आज की घुंगरू टूट गए. एवढ्यांनी म्हटलंय, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, जे आतमध्ये पोहोचलं ते एकच जागा. त्याचं एकमेव कारण आहे की कुठेतरी हा जो सूर आहे हा फकीर आहे, पण ह्या फकीराला कशाची आशा नाहीये. फाका मस्ती आहे, मस्तीत गायलेला विषय आहे. तर आपण ऐकूया घुंगरू टूट गए. हा नगमा मी तुमच्या समोर प्रस्तुत करतोय. असं तुम्ही ऐकलं नसेल जसं आज तुम्ही ऐकाल. आणि आणखी त्या नगम्याचं वैशिष्ट्य आहेच. मला जे आवडलंय ते मजीद शोला त्यांनी गायलेलं आहे हे. त्याचबरोबर एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगतो की मला उमगलेली, ती महत्वाची आहे. ती ही की जसं एखादा गायक असतो, तो आपल्या लायकीची गाणी शोधत राहतो ना, तशी काही काही गाणी असतात ती आपल्या लायकीचा गायक शोधतात. तुम्हाला सांगतो मी, उलट आहे. तर हे गाणं, ह्या गाण्याने मजीद शोला जो चॉईस केला त्याला तोड नाहीये, तुम्हाला सांगतो. तर आपण ऐकूया आणि मग त्याची धमाल जी आहे ती घेऊया आपण. आता सोने पे सुहागा, सोन्याला मंगळसूत्र बनवायचं. आता हे गाणं सोनं आहेच, त्या सोन्याला मंगळसूत्र बनवायचं. आता त्या मंगळसूत्र बनवण्यासाठी विधी, आपला विधी काय? विधी हा की श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंधामध्ये बरं का,
10व्या स्कंदामध्ये एक कथा येते. त्या कथेमध्ये हे काम, क्रोध, लोभ, मोद, मत्सर हे सगळे विकार ते चुहा मीटिंग करते है, मीटिंग करतात. एकदम थोडं मोठं होईल पण राहू दे. चुहा मीटिंग आणि म्हणतात की परमेश्वराला बाटवायचं काय. आणि मग जातात. मग काम जातो, मदन बाण सोडतो, रती डान्स करते, जे काय असेल ते नको त्यावेळी. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये वसंत संचारतो, घायाळ करेल अशी परिस्थिती येते, पण काही फरक पडत नाही. क्रोध येतो, लोभ येतो, मोह येतो, मद येतो, मत्सर, सगळे 6च्या 6 विकार येतात आणि टस की मस नाही हुआ. तुम्ही याचा विस्तार एकनाथी भागवतामध्ये सुद्धा, तो दशम स्कंदच आहे, त्याच्यात हा विस्तार त्यांनी व्यवस्थित केलेला आहे, तुम्हाला वाचू शकता. तर आता घरी गेल्यानंतर ते लाजतात. ते म्हणतात आपण उगीच परमेश्वराच्या कडे गेलो. आता थरथरायला लागले बघा, आता थरथरायला लागले की आता परमेश्वराचं माफी मागता येणार नाही, कारण तिकडे जायचं म्हणजे मोठी पंचायत. तरी सुद्धा पुन्हा एक मीटिंग करतात. म्हटले नाही म्हटले, आपण जाऊन त्याचे पाय धरू, काही हरकत नाही. हा किस्सा महत्वाचा आहे, ठेवायला लागेल आपल्याला. म्हणजे पाय धरू परमेश्वराचे. तर ते परमेश्वराच्या राज्यात पोहोचले आणि तिकडे काय चाललं होतं, परमेश्वराच्या राज्यामध्ये नौबती झडत होत्या, नगारे वाजत होते, अख्खं नगर शृंगारलं गेलं होतं, गुढ्या उभारल्या होत्या, तोरणं उभारली होती, बँड बाजे चाललेले होते, नगारे वाजत होते. तर हे बिचारे हळूहळू गेले, त्या दरवाजाजवळ गेले. त्या दरवाजातल्या लोकांनी यांना बघितलं, जोरजोरात नगारे वाजवायला सुरुवात केली. तर एक जण जाऊन म्हणाला की तसं करू नका, तसं करू नका. अहो करू नका कसं, आम्हाला सांगितलंय करायचं. म्हणजे काय, म्हणजे इथे जो कोणी येईल त्याच्यासाठी वाजवायचं असंच ना. म्हणे नाही, तुम्ही बघता हे नगर शृंगारलेलं. म्हणे हो का. म्हणे नाही, परमेश्वर म्हणाला की माझे अत्यंत जवळचे, अत्यंत प्रेमाचे मित्र येणार आहेत आणि त्यांच्यासाठी नगर शृंगारलं गेलंय. तर म्हणे पण आमच्यासाठी. म्हणे हो, तुम्हीच ते. म्हणे तुम्हीच ते नगर शृंगारलेलं होतं. आणि नंतर अशी घटना घडते की यांना वाजत वाजत, हे लाजलेले आतमधून त्रास दिला म्हणून, आणि यांना वाजत वाजत तिथे घेऊन जातात परमेश्वराच्या. तिथे परमेश्वर बाहेर येतो, प्रत्येकाला गळा भेट देतो, जवळ घेतो. आतमध्ये गेल्यानंतर फार भयानक किस्सा आहे, तुम्हाला सांगतो, पचणारा नाहीये. पण त्या सगळ्यांना बसवून जसं आपण अतिथींचं करतो, त्यांचे पाय धुतो. तुम्हाला सांगतो, विषय विकारांचे पाय धुतो. तुम्हाला सांगतो, ताकद लागते या गोष्टींना. ज्या जागेवर आपण आहोत त्या जागेवर ह्या दर्जाचा प्रपंच लागतो, सोपा विषय नाहीये तो. त्रास देणाऱ्या लोकांचे सुद्धा पाय धरून पाणी प्यायचं, पाय धरून तीर्थ घ्यायचं, ही सोपी घटना नाहीये. आणि ते लाजतात ते, पण शेवटी काही बोलू नाही शकत. ते म्हटले नाही रे, आमच्या मनात काही राग नाही. म्हटले तू, मी निरहंकार आहे, मला फरक पडला असता तर ठीक होतं, फरकच पडला नाही. पण तुमचं समाधान झालं का, त्यातूनही काम. तो म्हणाला समाधान झालं, पण एका गोष्टीचं उत्तर दे. म्हणजे काय उत्तर. म्हणे हे ठीक आहे की आम्ही सगळं इतर अख्ख्या जगाला त्रास देतो, सगळ्या जगाला त्रास होतो, तुला का त्रास झाला नाही, परमेश्वराला का याचा त्रास नाही. तर तिथे एकनाथ महाराज आग्या सर्पाचं उदाहरण देतात. ते म्हणतात अरे जंगलांमध्ये एक सर्प आहे आग्या. म्हणजे काय होतं, त्याच्या तोंडातून आग फेकतो तो, अख्खी जंगल जाळतो तो, कधी कधी जंगलांना आग लावतो तो, आग फेकतो. पण तर ते एकनाथ महाराज म्हणतायत अरे आग्या सर्पाच्या तोंडून आग निघते बरोबर आहे, अख्खी जंगल जळतात बरोबर आहे, पण स्वतःच्या तोंडाला चटका बसतो का, नाही बसत. तुम्ही सगळ्या माझ्यातून जन्माला आलेल्या शक्ती आहात, तर लोकांना त्रास होईल, माझ्या शक्ती मलाच त्रास कसा काय देतील, तुम्हाला सांगतो. आता हा प्रसंग
ह्या घुंगरू टूटगायमध्ये टाकायचं आहे. आपल्या दत्तात्रय मोक्षगीतेमध्ये दालन प्रपंच येतो. 5व्या दालनात परमेश्वर असतो. पहिल्या दालन, दुसरं दालन, तिसरं दालन. तशा दालनामध्ये परमेश्वराला भेटायला कोण कोण गेलं आणि काय काय गत झाली आणि घुंगरू तुटले सगळ्यांचे, हा विषय इथे आपण आता घेऊया. बघा आता सोने पे सुहागा. नगमा ओ नूर की कली थी मैं. हे सगळ्यांचं मिळून म्हणणं आहे. आम्ही कसे होतो? परमेश्वराच्या राज्यातून हारून आलेल्यांची म्हणणं काय? नगमा ओ नूर में ढली थी मैं, गुलशने इश्क की कली थी मैं, नौजवानी का शाहकार थी मैं, उनके जज्बात का निखार थी मैं, लोची खाई हुई ये मेरी कमर, बहकी हुई ये मेरी नजर, मैं कली से जो एक फूल हुई, मुझसे जाने मन ये भूल हुई. तो मोहे आई न जग की लाज, आ आ आ मोहे आई न जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज कि घुंघरू टूट गए, कि घुंघरू टूट गए. मोहे आई न जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. मोहे आई न जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. शांत झाली आणि नदीचे चांदणे झाले. आपण ऐकलाय शेर तो. या जागेवर आहे ना वतवत नाही करायची, घुंगरू तुटतात. लक्षात घ्या. दिसलं पण पाहिजे आणि त्या दिसण्यामध्ये शांतीचं दर्शन पण पाहिजे, तर मजा आहे. अभिमानाचं नाही दिसलं पाहिजे, निराभिमान दिसला पाहिजे, मग प्रॉब्लेम नाही. मोहे आई न जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज को घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. मोहे
पहिल्यांदा माया तिकडे गेली परमेश्वराला वशीभूत करायला, परमेश्वराला गिळंकृत करायला, आणि परमेश्वरावर काही फरक नाही पडला. त्या मायेचं म्हणणं काय? आता पहिलं कडवं मायेचं. आंखों में मेरी काजल ना रहा, शानों पे मेरी आंचल ना रहा. आंखों में मेरी काजल ना रहा, शानों पे मेरी आंचल ना रहा. वो भेद मेरा सब जान गए, सब आज मुझे पहचान गए. मेरे मन में छुपी थी खोट माया, मेरे मन में छुपी थी खोट, इसलिए खाई मैंने चोट. के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. मोहे आई न जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज, तू घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. मायेचं म्हणणं काय? आंखों में मेरी काजल ना रहा, शानों पे मेरे आंचल ना रहा. माया ही परमेश्वराची स्पर्शिनी आहे. स्पर्श होतो मायेला, कळत नाही कुणाचा स्पर्श झाला, पण स्पर्श होतो हे कळतं. जसं हे शरीर मायेचं आहे, त्याला जीवाचा स्पर्श होतो त्यामुळे जिवंत वाटतं, पण या शरीराला तो जीव म्हणजे नक्की काय काही कळत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे शरीराने किती जरी आपटलं स्वतःला तरी जीवासमोर त्याचं काहीही चालणार नाही. जीव गेला शरीराला जाळून टाकतात लोक. तर ती माया तशी आहे. माया म्हणते आंखों में मेरी काजल न रहा, शानों पे मेरे आंचल न रहा. मी जादू टाकायला गेले परमेश्वरावर. आंखों में मेरी काजल न रहा, बेभान झाले, त्याला गिळंकृत करायला गेले. शानों पे मेरे, माझ्या खांद्यावर जे वस्त्र होतं ते सरकलं, नग्न झाले मी. वो त्याने झालं काय म्हणे, त्याला काय फरक पडला नाही, फक्त एवढं झालं मायेचा स्वभाव काय तो परमेश्वराला कळला. तर म्हणती वो भेद मेरा सब जान गए. परिणाम परमेश्वराने जीवाला ज्ञान दिलं, त्यामुळे जीवालाही माया माहीत पडली. सब भेद मेरा पहचान, सब आज मुझे पहचान गए. वो भेद मेरा सब जान गए, सब आज मुझे पहचान गए. आणि मग माया म्हणते मेरे मन में छुपी थी खोट. या जागेवरती माया चालणार नाही. मेरे मन में छुपी थी खोट, इसलिए खाई मैंने चोट, की घुंघरू टूट गए. ऐकूया. आंखों में मेरी काजल ना रहा, शानों पे मेरे आंचल ना रहा. वो भेद भी मेरा जान गए, सब आज मुझे पहचान गए. मेरे मन में छुपी थी खोट, मेरे मन में छुपी थी खोट, इसलिए खाई मैंने चोट,
के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए। मैंने मोहे आई न जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए। मायेचा माज गेला, त्याच्यानंतर भक्त मंडळी भक्तीचा माज करतात. आता ही भक्ती, हिचे घुंगरू कसे तुटले बघूया आपण. भक्ती. कुछ मुझ पे नया जोबन भी था, कुछ प्यार का पागलपन भी था, कुछ मुझ में नया जोबन भी था, कुछ प्यार का पागलपन भी था। कभी पलक पलक मेरी तीर बनी, कभी जुल्फ मेरी जंजीर बनी, कभी पलक पलक मेरी तीर बनी, कभी जुल्फ मेरी जंजीर बनी। लिया दिल साजन का जीत, भक्तीने जिंकलं. लिया दिल साजन का जीत, जब छेड़े पायलिया ने गीत, तो घुंघरू टूट गए, तो घुंघरू टूट गए. शब्द फार महत्वाचे आहेत. भक्तीचा पण मात चालत नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. ऐकलेलं आहे आपण हे. तर ही भक्ती म्हणते कुछ मुझमे नया जोबन भी था. पण माया आधी आहे, भक्ती नंतर जन्माला आलेली आहे. परमेश्वराला बघून भक्ती जन्माला आली, त्यामुळे तिच्यामध्ये यौवन आहे, जवानी आहे. आणि मग भक्तीमध्ये पागलपण पण आहे. आणि दत्त महाराज म्हणतात नाही, भक्ती पाहिजे, तसा वेडेपणा नाही पाहिजे, ज्याला लोक वेड म्हणतात. शहाणा वेडेपणा पाहिजे. तो कुछ मुझमें नया जोबन भी था, कुछ प्यार का पागलपन भी था. ते पागल होण्याच्या नादात काय होतं माणूस, कभी पलक पलक एक तीर बनी. म्हणजे डोळे रोखून बघून त्यांना घायाळ करायचे प्रयत्न चालवले. कभी जुल्फ मेरी जंजीर बनी. प्रेम सुद्धा समोरच्याला गुलाम करायला मागतं ना, त्यावेळेला गडबड होते. भक्ती सुद्धा, प्रेम नाही, भक्ती सुद्धा परमेश्वराला गुलाम करायला मागते. मग इथे काय म्हणतीये, कभी पलक पलक एक तीर बनी, कभी जुल्फ मेरी जंजीर बनी. लिया दिल साजन का जीत. त्यांचं मन मी जिंकलं, पण नंतर गडबड झाली. काय गडबड झाली, जसं एखादं नवीन जोडपं, त्यांचं लग्न व्हावं, हनीमूनला जावं, आणि हनीमूनला गेल्यानंतर त्या जागेवरती मी तुझ्यासाठी काय केलं याच्या गप्पा सुरू व्हाव्यात, तसं झालंय. अरे ती जागा हनीमूनची जागा आहे, त्या जागेवर मी तुझ्यासाठी काय केलं ही गप्पा मारायची जागा आहे का? भक्ताचा प्रॉब्लेम आहे. भक्त ज्या वेळेला परमेश्वर भेटतो ना, त्यावेळेला तुझ्यासाठी मी काय केलं सांगत बसतो. लिया दिल साजन का जीत,
जब छेडे पायली आणि गीत, अरे ती काय गाणं म्हणायची जागा आहे का? मिलनाची जागा आहे. तो वहां पायल छेडणी जरुरी नाहीये, गीत छेडणे जरुरी नाहीये. जेव्हा भक्ती गाणं म्हणायला लागली तेव्हा तिचे घुंगरू परमेश्वराने तोडून टाकले, असा अर्थ आहे याचा. कुछ मुझ में नया जो बन भी था, कुछ प्यार का पागलपन भी था. आता माई वगैरे सगळे असते ना, तर हे प्यार का पागलपन था ही ऍक्च्युली कोरसची ओळ आहे. आता विभास तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय, तर त्याच्या वाद्यामध्ये तू कोरस चाललाय असं समजून गोड मानून घ्या. किंवा आपली सगळी गँग जी आहे चिरंजीव पिठाती, ते त्या जागेवर ही ओळ म्हणते अशी कल्पना करा. कुछ मुझ में नया जो बन भी था, कुछ प्यार का पागलपन भी था. कभी पलक पलक मेरी तीर बनी, कभी जुल्फ मेरी जंजीर बनी. लिया दिल साजन का जीत, लिया दिल साजन का जीत. जब छेड़े पायलिया ने गीत, तो घुंघरू टूट गए, तो घुंघरू टूट गए. मोहे आई न जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. आता ज्ञान गेलंय परमेश्वराच्या राज्यात आणि हारून आलंय, ते त्याची कथा सांगते. मैं बसी थी जिनके सपनों में, वो गिने का अब मोहे अपनों में. मैं बसी थी जिनके सपनों में, वो गिनेगा अब मोहे अपनों में. कहती है मेरी हर अंगड़ाई, अधिकार मैं पिया की नींद चुरा लाई. कहती है मेरी हर अंगड़ाई, मैं पिया की नींद चुरा लाई. मैं बन के गई थी चोर, मैं बन के गई थी चोर, मगर मेरी पायल थी कमजोर. ये घुंघरू के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. मोहे आई न जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. ज्ञान हे सगळे बारीक बारीक विषय बघा. तुम्हाला सांगतो एका गाण्यात एवढं मटेरियल नाही सापडणार तुम्हाला सांगतो, आणि सगळं कामाचं आहे. मैं बसी थी जिनके सपनों में, वो गिनेगा अब मोहे अपनों में.
काय म्हणतंय हे ज्ञान? काय म्हणतंय ज्ञानी? काय म्हणतोय? मी त्यांच्या स्वप्नामध्ये होते म्हणे. हे बरोबर आहे, कारण ज्ञान ही परमेश्वराची जड शक्ती, परमेश्वराची शक्ती. पण परमेश्वराचं स्वप्न आहे जे जीवामध्ये सत्य होतं. पण त्यामुळे ज्ञानाला अहंकार चढतो. अरे तू परमेश्वराचं स्वप्न बघ, परमेश्वराच्या स्वप्नात तुला जायची काही गरज नाहीये. पण म्हणतोय, ती म्हणतीये, मैं बसी थी जिनके सपनों में वो गिनेगा अब मोहे अपनों में. म्हणजे मी त्यांचा आहे, मी स्पेशल आहे, मैं उनके नजदीक हूं. येड लागलं का गडबड होईल. ज्ञानाचा प्रॉब्लेम आहे. खूप ज्ञानी झाला ना माणूस, हम उनके खास में है, हम आम नहीं है, गड़बड़ होते. वो गिनेगा अब मैं बसी थी जिनके सपनों में वो गिनेगा अब मोहे अपनों में. कहती है मेरी हर अंगड़ाई मैं पिया की नींद चुरा लाई. मी ज्ञानाच्या बळावर त्याची झोप हराम करेल. आणि असं म्हणून चोर बनून त्याच्या घरी गेली. ज्ञानी स्त्री आहे, चोर बनून त्याच्या घरी गेली. आणि त्याच जागेवर ज्ञानामधली जी कमतरता होती ती कमतरता प्रकट झाली. पायल कमजोर हो गई आणि पडली खाली. पायल कमजोर झाली आणि ते घुंगरू तुटले आणि परमेश्वराला जाग आली. काही उपयोग झाला नाहीये, नाही का? घुंगरू टूट गए. तो ज्ञान के भी पैर कमजोर होते हैं, परमात्मा के राज में नहीं चलता. तुमच्या लक्षात येऊ द्या, सगळं का घालवलंय तुमचं, सब कमजोर आहे. ऐकूया आपण. मैं बसी थी जिनके सपनों में वो गिनेगा अब मोहे अपनों में. कहती है मेरी हर अंगड़ाई मैं पिया की नींद चुरा लाई. मैं बन के गई थी चोर, मैं बन के गई थी चोर, पर मेरी पायल थी कमजोर. की घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए. मोहे आई न जग से लाज, मैं इतनी जोर से नाची आज. ये घुंघरू टूट गए, ये घुंघरू टूट गए. तो गिटार असा काही पकडलाय ना, तुम्हाला सांगतो मी, त्याचा एक ओहरा आहे त्याचा विषयाचा. सगळ्या तुमच्या म्हणजे आपल्या सगळ्या चिरंजीव पीठाचं प्रतिनिधित्व करून बसवलंय त्याला. सगळ्यात जास्त या विषयाची जबाबदारी त्याच्याकडे ढकललेली. त्यामुळे ती कुठे काय करायचंय भान लागतं. तुम्हाला सांगतो, तर परमेश्वराच्या राज्यात शेवटी कोण गेलं आणि हारून आलं, तर म्हणतात शेवटी प्रेम गेलं, प्रेमी गेली. आता प्रेमाची काय अवस्था झाली ती पण ऐकूया. धरती पे मेरे ना पैर लगे, बिन पिया मुझे सब गैर लगे. धरती पे मेरे ना पैर लगे, बिन पिया मुझे सब गैर लगे.
मुझे अंग मिले तूफानों के, मुझे पंख मिले अरमानों के, मुझे अंग मिले तूफानों के, मुझे पंख मिले मुझे पंख मिले अरमानों के। जब मिला पिया का गाँव, जब मिला पिया का गाँव, तो ऐसा लचका मेरा पाँव कि घुंघरू टूट गए, कि घुंघरू टूट गए। मोहे आई न जग से लाज, मैं इतनी जोर से नाची आज के घुंघरू टूट गए, कि घुंघरू टूट गए। आता गडबड आहे, प्रेम सुद्धा करायचं नाही। धरती पे मेरे ना पैर लगे, आकाशात प्रेम झालं एकदा की माणूस आकाशात असतो, मला सांगतो मी, तो हवेत असतो, ते होणारच तुम्हाला सांगतो। कारण परमेश्वर हा जमिनीचा विषयच नाही, आकाशाचा विषय, त्यामुळे दो गज जमी के ऊपर नीचे नाही असं चालतं ते। तर ती म्हणते धरती पे मेरे ना पैर लगे, बिन पिया पिया बिन मुझे सब गैर लगे। सुंदर, काही एक दत्त महाराज सोडून सब गैर प्रेमी। मग मुझे अंग मिले तूफानों के, परिणाम काय झाला? प्रेम केलं परमेश्वरावर, परमेश्वर सोडून दुसरा कुणी नाही, काय झालं? तुफानों के अंग मिले, तुमच्या अंगात तुफान संचारलं म्हणे, अख्खी ऊर्जा परमेश्वराने ढकलून दिली। का? कारण तुम्ही प्रेम करता त्याच्यावर। मुझे पंख मिले अरमानों के, अरमानों के पंख मोठी विचित्र घटना आहे ती। अरमानों के पंख का काय मतलब आहे? याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठलीही इच्छा करा, प्रेमी, तुम्ही कुठलीही इच्छा करा, त्या इच्छेला इच्छे एवढं फळ मिळणं, पंख मिले अरमानों के, म्हणजे तुझी इच्छा हेच तुझं फळ, या दर्जाला आणून ठेवलं। पण जब मिला पिया का गाव, जेव्हा त्याच्या राज्यात गेले एवढं सगळं प्रेम करून, तो ऐसा लचका मेरा पाव की घुंगरू टूट गए। तिथे जाऊन पाय लचकला म्हणे। आता माया गेली, भक्ती गेली, ज्ञान गेलं, प्रेम गेलं। तर इथे दत्त महाराजांना मी म्हटलं, अहो दत्त महाराज, म्हटलं प्रेम कसं काय गेलं हो म्हटलं, कारण लोकांना तर प्रेमाच्या भरोश्यावर मी चालवतोय। तर म्हटले प्रेम गेलं नाही म्हटले, ती गडबड आहे, तुला सांगतो। अरे काय होतं, ती आली प्रेमी माझ्याकडे बरं का, ती आल्यानंतर ती म्हणली आता बिन पिया मुझे सब गैर लगे, तुझ्याशिवाय कुठं टिकणार नाही मी, मला तुझ्या राज्यात बसवून ठेव, मला तुझ्या राज्यात टिकवून ठेव। तर दत्त महाराज म्हणले, मीच तिच्या कानात सांगितलं, माझ्या जवळ आलीस ना तर पाय लचकला म्हणून सांग। पाय लचकला म्हणून सांग, त्याने काय होईल? त्याने दोन गोष्टी होतील, एक तर आता पाय बारा होत नाही म्हणायचं म्हणजे टिकली, आणि ज्या ज्या वेळेला तुला कुठे न्यायचं तर मी तुला माझ्या हातावर उचलून घेऊन जाईल। तर आता हे कडवं तुम्हाला परत आवडेल बघा। प्रेम जाणार नाही। धरती पे मेरे ना पैर लगे, बिन पिया मुझे सब गैर लगे, बिन दत्त मुझे सब गैर लगे।
मुझे अंग मिले तूफानों के, मुझे अंग मिले तूफानों के, मुझे पंख मिले अरमानों के। जब मिला पिया का गाँव, जब मिला पिया का गाँव, तो ऐसा लचका मेरा पाँव कि घुंघरू टूट गए, कि घुंघरू टूट गए। मोहे आई न जग से लाज, मैं इतनी जोर से नाची आज, कि घुंघरू टूट गए। जाता जाता शायरचं नाव घेतलं नाही मी, कुणालाच शायर माहिती नाहीये तुम्हाला सांगतो मी. अख्खा यूट्यूब धुंडाळला सगळीकडे, घुंगरू टूट गई इतक्या लोकांनी म्हटलंय, पण ज्याने लिहिलं त्याचं नाव कोणीच देत नाही. गायकाचं वगैरे देतात, पिक्चरचं नाव, संगीतकार सगळं, पण हा जो गीतकार आहे हा पाकिस्तानचा आहे. त्यावेळेला पाकिस्तान भारत वेगळं नव्हतं. याचं नाव आहे कतील शिफाई. तुम्हाला सांगतो हे त्याचं लिहिलेलं गाणं आहे, कतील शिफाईचं. तो माझा अर्थ तो त्याचा नाहीये, पण माझ्या अर्थाला पूरक रचना त्याने दिली, म्हणून तो ते जिथे कुठे असतील त्याला आपण सलाम करून टाकू. मोहे आई न जग से लाज, मोहे आई न जग से लाज, मैं इतनी जोर से नाची आज, के घुंघरू टूट गए, 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 के घुंघरू. रडल्यामुळे सूर बेसूर करावा लागणार. के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए.